हाय फ्रेंड्स, आज आपण बीटाचा हलवा कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी 3 बीट घेतलेले आहेत। हे बीट आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। बीट स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला बीटाची साल काढून घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या आपण बीटाची साल काढून घेऊया। बीटाची साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हे बीट किसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बीट किसून घ्यायचं आहे। सर्व बीट मी किसून घेतलेले आहे। बीटाच्या हलव्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: बीटाचा किस, पाऊण वाटी दूध घेतलेला आहे मी। हे मी म्हशीचे दूध घेतलेले आहे। काजू आणि बदामाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। पाऊण वाटी साखर घेतली आहे। थोडीशी वेलची पावडर मी इथे घेतलेली आहे। हलव्यासाठी आपल्याला 2 चमचे साजूक तूप लागणार आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवूयात आणि गॅस चालू करूया। 1 मिनिटभर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये आता आपण 2 चमचे साजूक तूप घालूया। हे तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये किसलेला बीटाचा किस घालूया। हे आता आपल्याला 4 ते 5 मिनिट चांगले परतून घ्यायचं आहे। हे आपण व्यवस्थित परतून घेऊया। यामुळे काय होतं, बीट थोडंसं भाजलं जातं। त्यामुळे आपल्या हलव्याला अजून स्वादिष्ट चव येते। ह्यामध्ये आता आपण पाऊण वाटी दूध ऍड करणार आहोत। हे म्हशीचे फुल क्रीम दूध आहे। हे आता आपल्याला सतत हलवत राहायचे आहे। हे आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। हलवलं नाही तर हे कढईला लागण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्या हलव्याचा स्वाद बिघडतो। आपल्याला दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। दूध आता आटत आलेलं आहे। अजून थोडा वेळ आपण असंच ठेवूया। यामध्ये आता आपण काजू आणि बदामाचे छोटे तुकडे केलेत ते घालून घेऊया। ते व्यवस्थित मिक्स करूया।
हे तुकडे हलव्यामध्ये व्यवस्थित शिजले जातील, त्यामुळे आपल्या हलव्याची चव अजूनच वाढेल. आता आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत. साखर आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. कुणाला जास्त गोड आवडत असेल तर ते अजून थोडीशी साखर वापरली तरी चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. साखर हलव्यामध्ये विरघळली आहे, त्यामुळे हलव्याला पाणी सुटलंय. ते आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे. गॅस आता आपण थोडा कमी करूयात आणि हा हलवा सतत हलवत राहायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे हलव्याला. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. माझी मुलगी श्रीषा 3 वर्षाची आहे. तिला हा बिटाचा हलवा खूप आवडतो. तिच्यासाठी मी हा हलवा नेहमी बनवत असते. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी हा हलवा बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा हलवा कसा झाला आहे. आता आपण या हलव्यामध्ये वेलची पावडर ॲड करणार आहोत. लहान मुलं बीट खाताना कंटाळा करतात, त्यामुळे आपण हलवा बनवला की ते एकदम आवडीने खातात. खूप साधी आणि सोपी अशी कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बीटरूट रक्तवाढीसाठी एकदम हेल्दी असतं. हलवा आता आपला तयार होत आहे. आता गॅस बंद करून आपण 5 मिनिट हलवा कढईमध्ये ठेवायचा आहे. 5 मिनिट झालेला आहे. 4 ते 5 मिनिट आपण हा हलवा कढईमध्ये असाच ठेवूयात. चार ते 5 मिनिट झालेले आहेत. आता हा हलवा आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. किती छान कलर आलेला आहे बघा. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे.